तर ही दृश्य आपण पाहतोय एनसीपीचा एकत्र जाहीरनामा प्रकाशित होणार आहे। त्यासाठी सुप्रिया सुळे, अजित पवार, अमोल कोल्हे एकत्र एका मंचावर आपल्याला पाहायला मिळतात। नुकतीच सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रिया दिली होती, 2.5 वर्षांनंतर आम्ही पुन्हा एकदा एका मंचावर येत आहोत। संपूर्ण पुणेकरांचं, महाराष्ट्राचं लक्ष एनसीपी, दोन्ही एनसीपी एकत्र आल्यानंतर त्यांच्या जाहीरनाम्यावर लागलेलं आहे। कार्यक्रम सुरू होतोय। मी सर्वप्रथम आदरणीय अजितदादा, आदरणीय खासदार संसदरत्न सुप्रियाताई सुळे, डॉक्टर अमोल कोल्हे आणि व्यासपीठावर असलेल्या सर्व मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत करतो। सर्वप्रथम मी आदरणीय दादा, आदरणीय ताई यांना विनंती करतो की आपण जाहीरनाम्याचं प्रकाशन करावं। त्यानंतर प्रथम दादा, नंतर ताई आपल्याला संबोधित करतील आणि त्यानंतर आपण प्रश्न उत्तर घेऊयात। डॉक्टर अमोल कोल्हे साहेब, आपण तर राष्ट्रवादीचा एकत्र जाहीरनामा प्रसिद्ध होत आहे पुण्यामधून आपले प्रतिनिधी याविषयी अधिक माहिती देत आहेत। अभिजित पोते, अभिजित, काय सांगाल? दोन्ही राष्ट्रवादींचा एकत्र जाहीरनामा प्रसिद्ध होतोय, एकाच मंचावर आपल्याला सुप्रिया सुळे, अजित पवार, अमोल कोल्हे पाहायला मिळतात। आरती, आपण पाहतोय की पुण्यातल्या क्लासरूममध्ये दोन्ही राष्ट्रवादीचा एकत्रित जाहीरनामा पुणे महानगरपालिकेसाठी जो आहे तो आता प्रदर्शित करण्यात आलाय, जाहीर करण्यात आलाय। उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे आणि दोन्ही गटाचे जे शहराध्यक्ष आणि आमदार आहेत त्यांच्या उपस्थितीत हा जो प्रकाशन आहे जाहीरनाम्याचं, पुण्यासाठी हमीपत्र, पुणे महानगरपालिका निवडणूक 2026 या नावाने हा हमीपत्र जो आहे तो खरं तर प्रसिद्ध केलेला आहे। गेल्या अनेक वर्षांपासून दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित नव्हत्या, पण जेव्हा महानगरपालिका निवडणुकीच्या पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी जे आहेत त्या एकत्रित आल्या होत्या आणि या दोन्ही राष्ट्रवादीचा आता एकत्रित जाहीरनामा खरं तर जाहीर जो प्रदर्शित होतोय। या आधीही सुप्रिया सुळेंनी पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत सुप्रिया सुळे प्रचारासाठी नव्हत्या, आज पहिल्यांदा त्या आल्यात आणि स्टेजवर अजित पवार आणि सुप्रिया सुळे एकत्रित एकाच या पक्षाच्या कार्यक्रमासाठी अनेक वर्षांनी एकत्रित आलेल्या पाहायला मिळत आहेत। मंचावरती जे स्क्रीन आणि बॅनर लावले त्यावरती स्वतः शरद पवारांचा फोटो आहे। दोन्ही पक्षाचे सिंबल हे देखील या आलेले आहेत। जवळपास 165 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात दोन्ही राष्ट्रवादीकडनं जे आहे ते थांबवण्यात आले होते आणि आता हा जाहीरनामा जो आहे तो पुणेकरांसाठी प्रकाशित जो आहे तो करण्यात आलेला आहे। आरती, नक्कीच आपण पाहतोय हा जाहीरनामा प्रकाशित करण्यात येतोय। काय नेमके मुद्दे या जाहीरनाम्यात असू शकतात, काय वाटतंय? आपण पाहतोय की जो जाहीरनामा आहे म्हणजे 5 काम जे दादांनी सांगितलं ते अजित पवारांनी की 1 अलाराम 5 काम, त्यामध्ये पाणी असेल, रस्ते असतील किंवा इतर वाहतूक मुक्त पुणे असेल किंवा घनकचरा व्यवस्थापन असेल, हे सगळे मुद्दे जे आहेत ते या जाहीरनाम्यात असणार आहेत। आणि यापूर्वी एक योजना 1 अलाराम 5 काम अशी योजना जी आहे ती काढली होती। नळाद्वारे दररोज स्वच्छ पाणी असेल, कचऱ्याचं व्यवस्थापन असेल, या सगळ्या गोष्टी या जाहीरनाम्यात आहेत। आता अजित पवार पत्रकारांशी संवाद साधतात, नेमकं काय बोलतात हे पाहणं महत्वाचं आहे। श्रीकांत पाटील, सुभाष जगताप, चेतन तुपे पाटील, दीपक भाऊ मानकर, विजयराव कोलते, भीम आर्मीचे प्रदेशाध्यक्ष सीतारामजी गंगावणे, विशाल मनाली, सर्व उपस्थित, विकासराव, राजलक्ष्मीताई, सर्व उपस्थित दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सन्माननीय पदाधिकारी, तसंच उपस्थित असणारे माझ्या पत्रकार बांधवांनो आणि तरुण मित्रांनो, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की 2 दिवसापूर्वी ह्याच ठिकाणी अलार्म वाजून 1 अलार्म 5 काम अशा प्रकारची घोषणा आम्ही दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं केलेली होती, पत्रकार परिषदेत केलेली होती। आणि त्यावेळेस आम्ही 5 कामांना प्राधान्य अगदी टॉप प्रायोरिटीनं देणार
आणि नंतर इतर पण प्रश्न आहेत, परंतु त्याच्यामध्ये नळाद्वारे दररोज पाणी, ट्रॅफिकमधून खड्डेमुक्त पुणे शहराला करणार, नियमित स्वच्छता पुण्यामध्ये झाली पाहिजे अशा पद्धतीनं आम्ही नियोजन करणार, हायटेक आरोग्य सुविधा आणि 5वा प्रदूषणमुक्त पुणे महानगरपालिकेचा परिसर. आणि ही 5 कामं करण्याचा आमचा पत्रकार मित्रांनो पक्का वादा आहे. आणि या 5 कामा व्यतिरिक्त खालील 3 कामे करण्याचा देखील आमचा सर्वांचा इरादा आहे. त्याच्यामध्ये आपल्या इथं झोपडपट्ट्या आहेत, त्या झोपडपट्ट्यांचं पुनर्वसन आणि विशेषतः जुन्या इमारतींचा पुनर्विकास. तुम्ही बघितलंय आपल्या इथं पुण्यामध्ये जुने वाडे असतील, जुन्या वसाहती असतील किंवा वेगवेगळ्या पद्धतीनं सुरुवातीला माडा ज्यावेळेस अस्तित्वात आलं त्यावेळेस माडाच्या पण खूप मोठ्या प्रमाणावर इमारती आपल्या पुण्यामध्ये झालेल्या आहेत. त्याचा आता पुनर्विकास करणं काळाची गरज बनलेली आहे आणि त्याच्यामुळे सरकारने पण UDCPR मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे त्याच्यामध्ये TDR असेल, त्याचा FSI असेल, ह्याच्यामध्ये काही बदल केलेले आहेत आणि म्हणून फॅमिली वाढलेल्या आहेत. आता तुम्ही बघा पूर्वीच्या काळामध्ये एक फॅमिली होती, त्यांच्यात 3-3 फॅमिली झालेल्या आहेत, 2-2 फॅमिली, 4-4 फॅमिली झालेल्या आहेत आणि त्यामुळं ह्या सगळ्यांच्या बद्दल पुनर्विकास करणं नितांत गरजेचं आहे. पुणेकरांच्या प्रति उत्तरदायित्व म्हणून काही विशेष गोष्टी ह्या आम्ही त्याच्यामध्ये करतोय आणि 150 पुणे मॉडेल शाळांची उभारणी. आपल्या पुण्यामध्ये विद्येचं माहेरघर आहे, त्यावेळेस एक मॉडेल शाळा अशा पद्धतीनं 150चं टार्गेट हे आम्ही उद्याच्या 5 वर्षाच्या करता ठेवलेलं आहे. अशी एकूण 8 कामांची विकासाची अष्टसूत्री विकासाची आणि आम्ही आपल्यासमोर मांडलेली आहे. अर्थात या व्यतिरिक्त कला, क्रीडा, संस्कृती या क्षेत्रामध्ये देखील बरंच काही करण्याचा आमचा मानस आहे आणि याबाबतचा तपशीलवार आराखडा आम्ही 60 दिवसात पुणेकरांच्या समोर ठेवणार आहोत. या जाहीरनाम्याच्या ठळक बाबी ह्या मी आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवलेल्या आहेत आणि त्याचं विवेचन मी आता आपल्यासमोर करतो. हे जाहीरनामा तुम्ही आता बघितल्यानंतर तुमच्या सर्वांच्या लक्षामध्ये येईल की काही बाबतीमध्ये तुम्हाला प्रश्न देखील पडेल की बाबा हे कसं तुम्ही करणार आहे. आता उदाहरण जर सांगायचं म्हटलं तर अष्टसूत्री प्रगतीचा अष्टावधानी नेतृत्वाची 5 कामं पक्का वादा, 3 कामं करू जादा अशा पद्धतीचं हे सगळं आहे. आता त्या संदर्भामध्ये आपल्याला दररोज नळाद्वारे पाणी हे अशक्य गोष्ट नाही. आता इतर डॉक्टर कोल्हे साहेब बसलेले, इतर मान्यवर आहेत, सुप्रिया सुळे. त्यामध्ये काय झालं, आपल्याला दररोज नळाद्वारे पाणी हे अशक्य गोष्ट नाही. आता इथं डॉक्टर कोल्हे साहेब बसलेले आहेत, इतर मान्यवर आहेत, सुप्रिया सुळे आहेत. त्यामध्ये काय झालंय, काही आपला नवीन गावांचा परिसर आला त्याच्यामध्ये पत्रकार मित्रांनो इतक्या मोठ्या प्रमाणावर टँकर माफिया, जाऊ द्या वडगाव शहरी परिसरामध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणावर टँकरची समस्या आहे. तर सुनील टेंगरे बसलेले आहेत, बाकीचे आमचे मान्यवर बसलेले आहेत, ते पण सगळेजण कबूल करतील. आणि मला इतक्या सोसायटी धारक आता भेटत आहेत ह्या निवडणुकीच्या निमित्तानं, सकाळी अर्ली मॉर्निंग येऊन भेटत आहेत. त्याच्यामध्ये वाघोली वेलफेअर सोसायटी वितरण व्यवस्था व्यवस्थितपणे उंच टाक्या ह्या तातडीनं बांधण्याची गरज आहे. खरं तर आता इतकी मोठी टेक्नॉलॉजी आलेली आहे आणि जर वॉर फुटिंगवर काम करायचं म्हटलं तर टाक्या आपण ताबडतोब बांधू शकतो आणि जागा उपलब्ध करून देऊ शकतो. परंतु तेही मागच्या काळामध्ये त्याला डिले झालेला आहे. 2015ला मी तुमच्या माहिती करता सांगतो, आम्ही 2818 कोटींची मंजुरी दिलेली होती. आमची मुदत संपत आले त्यावेळेस 82 पैकी फक्त 59 टाक्या अजून कार्यान्वित नाहीयेत आणि 200 किलोमीटर वितरण व्यवस्था काम बाकी आहे. 45,000 AMR अशा प्रकारे मीटर अजून बसवलेली नाहीयेत आणि त्याच्यामुळं कारण नसताना अनेक पुणेकरांना त्याची किंमत मोजावी लागते आणि म्हणून आम्ही ते दररोज पुणेकरांना प्यायला पाणी, वरसगाव पाचशेत, खडकवासला, टेंबर, भामा, स्केट हे तर आपण आणलेलंच आहे. आपण त्याच्यामध्ये सुधारणा करू पाहतोय
आणि बाकीचं मग आपण मुळशी डॅम असे टाटाची जी धरणं आहेत तिथनं पण आपण आणण्याचा प्रयत्न काम करणार आहोत. दुसरं म्हणजे आम्ही जे काही सांगितलेलं आहे की पुणे शहरातील 33 मिसिंग लिंक आणि 15 मुख्य रस्त्यांच्या दर्जात सुधारणा करून 150 किलोमीटरहून अधिक लांबीच्या या रस्त्यांमुळे पुणे शहरात कुठेही जाणे सोपे होईल. त्याच्यामध्ये टॉम ट्रॅफिक सर्वे या जगातल्या 501 शहरांचा अभ्यास करून या ट्रॅफिकमध्ये अत्यंत खराब अवस्था असणाऱ्या शहरांच्या मध्ये आपला पुण्याचा 4था नंबर लागतो आणि त्यात सुधारणा करण्यासाठी आपला डेव्हलपमेंट प्लॅन, आपला आरपी मधील सर्व रस्ते संपूर्ण रुंदीनं विकसित करणं गरजेचं आहे. तसेच बस, मेट्रो अशा पब्लिक ट्रान्सपोर्टला देखील सक्षम करणं गरजेचं आहे. हे मी आपल्याला मध्ये पण सांगितलेलं होतं. अनेक जाहीर भाषणामध्ये देखील मी माझी भूमिका मांडतोय आणि त्यामध्ये आमचा ही सगळी युती, आमचे दोन्ही पक्ष आणि आमचे भीम आर्मी आणि बाकीचे सगळे आमचे बरोबर आलेले सहकारी असे आम्ही एकत्र मिळून ते काम करणार आहे. मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, मी पहिल्यापासून स्वच्छतेचा अतिशय मला आवड आहे. मला कुठंही काही मी काम करत असलो तर कुठं कचरा पडला तर मी ताबडतोब तिथल्या संबंधितांना सांगतो की बाबा हे ताबडतोब उचला, किंवा मला तिथं उचलता आला तर मी पण उचलायला मला कमीपणा वाटत नाही. ते आपलं सगळ्यांचं काम आहे. सर्वेक्षण जे स्वच्छ सर्वेक्षण 2024-25 मध्ये त्याच्यात इंदूर असेल, देशातलं सुरत असेल, नवी मुंबई असेल, हे फार वरच्या क्रमांकावर आले आणि त्यामध्ये साधारण सोसायट्यांनी स्वतःचा कचरा स्वतः प्रोसेस केला आणि सोलर वापरले तर सोसायटीच्या कॉमन मालमत्ता करात देखील आपण 20% सवलत देण्याचा निर्णय घेतलाय. काय, लोकांना काही इन्सेंटिव्ह दिल्याशिवाय लोक तिकडे आकर्षित होत नाही आणि त्याकरता उद्याच्याला त्या सोसायटी धारकांना वाटलं की आपला समजा 50 लाख रुपये किंवा 1 कोटी रुपये धरा, त्यांचा सगळ्या प्रकारचे टॅक्स वगैरे येऊन खर्च होतोय सगळ्यांचा मिळून, उदाहरणार्थ मी सांगतो, त्याच्यात 20% सवलत दिली म्हणजे 20 लाख रुपये त्यांचे वाचणार आहेत. त्यावेळेस मग ते सोलर वापरतील आणि त्याच्यातून पर्यावरणाचा पण समतोल साधला जाईल. अशा पद्धतीनं आम्ही ह्याच्यामध्ये त्यांना सवलत देऊन प्रोत्साहन देतोय आणि ग्रीन सोसायटी म्हणून त्यांना आम्ही सन्मान चिन्ह पण त्या ठिकाणी देणार आणि शहरामध्ये बंद पडलेल्या कचरा प्रक्रिया आणि त्यावर आधारित वीज निर्मिती प्रकल्पाची देखील आम्ही सखोल तांत्रिक, आर्थिक आणि पर्यावरण तपासणी करून त्याच्यातनं पुढे जाणार. त्याच्यामध्ये पुणे महानगरपालिकेने फक्त 11 ऑटोमॅटिक स्वीपिंग मशीन आहेत, 12,350 सफाई कर्मचारी कॉन्ट्रॅक्टरचे आणि आपले परमनंट धरून, तरी देखील वेगवेगळ्या भागामध्ये कचऱ्याचे ढीग दिसतात. हे आपण पण सगळेजण अनुभवतोय. ते आम्हाला बंद करायचंय. त्याकरता पुण्याची सूत्र उद्याच्या 5 वर्षाच्या करता पुणेकरांनी आम्हा लोकांच्या हातामध्ये द्यावी, आमच्या उमेदवारांना निवडून द्यावं ही आमची विनंती आहे, ही आमचा आग्रह आहे. टर्शरी हॉस्पिटलमधील तज्ज्ञ डॉक्टरांवरील ताण कमी करण्याच्या दृष्टीनं तसेच घराच्या 2 किलोमीटर परिघाच्या आत प्राथमिक वैद्यकीय सुविधा मिळण्याच्यासाठी प्रायमरी हेल्थ सेंटर खूप महत्वाची आहे आणि तशा पद्धतीनं आम्ही आमच्या जाहीरनाम्यामध्ये दिलेलं आहे. पीसीएमसी मध्ये साधारण 30 लाख लोकसंख्येच्या मागं 1400 बेड उपलब्ध आहेत, पण आपल्या पुण्यामध्ये पीएमसीच्या मध्ये 60 लाख लोकसंख्येला फक्त 425 बेड त्या ठिकाणी उपलब्ध आहेत. हे फार मोठी तफावत आहे. त्याच्यामध्ये हे अद्वितीय अशा पद्धतीचं पुणे आहे का? शिक्षण, आरोग्य आणि अशा मूलभूत सुविधा पालिका देऊ शकत नसेल तर त्याला काही अर्थ नाही. त्याकरता आमच्या इथले जे स्थानिक नेतृत्व आहे, ज्यांच्या हातामध्ये पुणे महानगरपालिकेचा कारभार आहे, त्या गोष्टीला आमचा त्या ठिकाणी विरोध आहे आणि म्हणून मी आपल्याला सगळ्यांना सांगेन की आज इतक्या मोठ्या प्रमाणावर आपल्याला बेड हे उपलब्ध करावे लागणार आहेत. त्याचबरोबर इतर पण काही उपक्रम आम्ही घेतलेले, उदाहरणार्थ आपल्या बीएमसीच्या अखत्यारीमध्ये भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाला अत्याधुनिक बनवण्याचं काम, स्वतंत्र कर्करोग रुग्णालयाची उभारणी, अत्याधुनिक बर्न वॉर्ड सुविधा
आपल्याला माहिती आहे की जर कुणी भाजलेले पेशंट आले तर सूर्या हॉस्पिटल इथं प्रथम प्राधान्य दिलं जातं. परंतु त्याचबरोबर अनेक ठिकाणी या घटना घडतात, म्हणून बर्न वॉर्डची पण सुविधा केली गेली पाहिजे. अशा तज्ञ डॉक्टरांची डिजिटल सल्लामसलतीसाठी टेलिमेडिसिन सेवा राबवणं हे पण आमचं त्या ठिकाणी उद्दिष्ट राहणार आहे आणि तशा पद्धतीचं ते काम आम्ही करू पाहतोय. प्रदूषणाच्या बाबतीमध्ये 980 MLD रोजचं निर्माण होणारं सांडपाणी फक्त 503 MLD सांडपाणी शुद्ध करण्याच्या पालिकेकडे यंत्रणाच नाहीये आणि 9 STP पैकी 6 जुने झालेत. हे सांडपाणी आपल्या नदीला जातं, मग ते मुळाला असेल, मुठाला असेल, इंद्रायणीला असेल, पवनाला असेल आणि हे सोडल्यावर कसं पर्यावरण सुरक्षित राहणार अशा प्रकारचा प्रश्न आहे. विचार केला तर पुणेकर फार या पर्यावरणाच्या बाबतीत प्रदूषणाच्या बाबतीमध्ये जागृत असतात हे अनेक उदाहरणावरून आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळेल. आम्ही मगाशी सांगितलं तशा पद्धतीनं आपल्या गुंठेवारी नियमितीकरण करताना सामान्य नागरिकांना 2-2, 3-3 वर्ष हेलपाटे मारावे लागतात. पालिकेची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन ह्याच्याकरता आपल्याला करावी लागणार आहे. जी नव्या गोष्टी आज जगामध्ये घडत आहेत आणि त्याच्यातनं उत्तम प्रकारची सेवा तिथल्या नागरिकांना देता येते. त्या पद्धतीनं आम्ही आर्किटेक्टचं पॅनल तयार करून गुंठेवारीसाठी कमाल फी पालिकेने निश्चित केली पाहिजे तसं आम्ही करणार आणि पुनर्वसन सन्मानानं होईल या पद्धतीचा आमचा काम असेल आणि ह्याच्यातून पुण्याचा बकालपणा कमी करणं आणि जे आता व्हर्टिकल आपण जातो टॉवर उभे करतो तशा प्रकारे आपल्याला ह्याच्यामध्ये जावं लागेल आणि ते करण्याचं आम्ही सगळ्यांनी आमच्या जाहीरनाम्यामध्ये ठरवलेलं आहे. दुसरं एक अतिशय महत्वाचा की तुम्हाला सगळ्यांना ह्या गोष्टीचा प्रश्न पडणार आहे, खूप ह्याच्याबद्दल चर्चा होणार आहे. कदाचित पुणेकर पण म्हणतील हे शक्य आहे का वगैरे वगैरे. त्यामध्ये लक्झेंबर्ग देश युरोपमध्ये सर्व तो देश तिथल्या नागरिकांना मोफत देतो, म्हणजे पब्लिक सर्व्हिस ट्रान्सपोर्ट. इस्टोनिया हे पूर्व युरोपमध्ये, US मध्ये डेट्रॉइट, मियामी, फ्रान्समध्ये, त्याच्यामध्ये टर्की, तसेच युरोपमधील अनेक लहान मोठ्या शहरांच्या मध्ये मेट्रो आणि ट्राम, तर काही ठिकाणी बस सर्वांच्यासाठी मोफत त्या ठिकाणी दिली जाते. तर आम्ही पण मोफत मेट्रो आणि मोफत बस हा देण्याचा निर्णय घेतो. तुम्ही पण अचंबित झाला असा की हे कसं शक्य आहे, तर ते असं शक्य आहे की पुणे शहरामध्ये 30 लाख वाहन आहेत. त्यापैकी 15 लाख वाहनं रोज 1 तास, त्याच्यात तुम्ही पण आहात, आम्ही पण आहेत. आम्ही सध्या नाहीये मी, कारण मला पोलिसांचं संरक्षण असतं, परंतु माझ्या डाव्या उजव्या बाजूने पण अडकतात त्यामध्ये, म्हणजे ट्रॅफिकमध्ये. तर त्यामध्ये ही वाहतुकीच्या कोंडीत एवढी वाहनं 1-1 तास अडकतात. त्याच्यातनं जे नुकसान होतं, प्रत्येकाचं अर्धा लिटर पेट्रोल किंवा डिझेल भरलं ते जास्त जळतं. 50 रुपयाचं आपण धरू अर्धा लिटरचे, 15 लाख वाहनं, 7.5 कोटी रुपये रोज असे पुणेकरांचे वाया जातात आणि ते मॅन आवर पण वाया जातात. 150 रुपये गुणिले 15 लाख असे 22.5 कोटी रुपये त्यांच्या मॅन आवरचे होतात. आम्ही 150 रुपये त्याच्यामध्ये धरतोय. एकूण 30 कोटी रुपये रोज पुणेकरांचे खराब रस्ते आणि ट्रॅफिक जॅममुळे नुकसान होतं, बुडतात. 30 कोटी रोजचे म्हणजे महिन्याला पुणेकरांचे 900 कोटी रुपये, 900 कोटी रुपये हे वाया त्याच्यामध्ये महिन्याला वाया जातात. वर्षाचे काढले तर पत्रकार मित्रांनो 10,800 कोटी रुपये. मग तुम्ही मला सांगा, जर 10,800 कोटी रुपये पुणेकरांचे वाया जात आहेत. आज पुणेकर 25-26चा अर्थसंकल्प होता तो 12,600 कोटीचा होता.